अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अयान अहमद या युवकाने अनेक मुलींना प्रेमाच्या पाशात अडकवून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि त्यानंतर ते व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड केले। या प्रकरणी सर्व समाज माध्यमावर हे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळलेला आहे आणि त्यानंतर आता अयान अहमदसह 6 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि 4 आरोपींची अजूनही पोलीस चौकशी सुरू आहे। आतापर्यंत 8 मुली ज्या आहेत त्या ट्रेस आउट झालेल्या आहेत। आणखी पण काही मुली यामध्ये होऊ शकते। पोलिसांनी आतापर्यंत जी माहिती काढलेली आहे त्यानुसार अयान अहमद याच्या मित्राचा फ्लॅट जो आहे हा फ्लॅट जो आहे हा कठोरा भागातील या इमारतीमध्ये हा फ्लॅट आहे। हा फ्लॅट 3ऱ्या मजल्यावर असलेला हा फ्लॅट आहे। याच फ्लॅटवर अयान अहमद याचा मित्र राहत होता आणि त्या मित्राच्या फ्लॅटवर आतापर्यंत जेवढ्याही मुली ट्रेस आउट झालेल्या आहेत त्या सगळ्या मुलींना याच फ्लॅटमध्ये अयान अहमदांनी आणलं। याच फ्लॅटमध्ये अयान अहमदांनी या मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि याच फ्लॅटमध्ये व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा केलेलं आहे। अयान अहमदचा मित्र जो आहे यासाठी त्याच्याकडून 500 रुपये त्या मित्राला द्यायचा अशी माहिती देखील आता पुढे सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर अयान अहमद यांनी ज्या मुलींचं लैंगिक शोषण केलं, ज्या मुलींचं व्हिडिओ चित्रीकरण केलं ते सर्व याच फ्लॅटमध्ये झालेलं आहे। या फ्लॅटमध्ये काही नागरिक सांगतात की हा फ्लॅट मालक जो आहे, फ्लॅट मालकांनी हा फ्लॅट जो आहे मुलांनाच भाड्याने दिलेला आहे आणि यापूर्वी देखील अनेकदा या ठिकाणी दुपारच्या वेळेस असेल की सायंकाळी मुलींचं येणं जाणं होतं। परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ऑब्जेक्शन पण घेतलेलं होतं, मात्र जो घरमालक आहे या फ्लॅटचा जो मालक आहे फ्लॅटच्या मालकाने याकडे दुर्लक्ष केलं आणि आता एक मोठं प्रकरण जे आहे ते या निमित्तानं पुढे झालेलं आहे। त्यामुळे आता या फ्लॅटवर आतापर्यंत 8 मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ चित्रीकरण झाल्याची माहिती जी आहे ते पुढे आलेली आहे। त्यामुळे आणखी तपासात काय काय निष्पन्न होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या प्रकरणामुळे एकूणच जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यात एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे। काल अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक सामाजिक संघटनांनी बंद देखील पुकारला होता। त्यामुळे आणखी पोलीस तपासामध्ये 4 आरोपींची कसून तपासणी सुरू केलेली आहे। 4 आरोपींसोबतच आणखी काही मुलींची संख्या देखील, पीडित मुलींची संख्या देखील वाढू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती।